लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो, कोटी 12 प्रियजनांना मान्य झालो, विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025-26 या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सभागृहाला सादर करतो. आम्हावरी खिळले डोळे उद्याच्या पिढ्यांचे, आज स्वप्न बघतो आम्ही उद्याच्या दिवसांचे. नवीन पिढीला रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच नव उपक्रमांमध्ये राज्य अग्रेसर व्हावे यासाठी नवी मुंबई येथे 250 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे. काळी माती ज्याची शान, तिच्यात राबे विसरुनी भान, पोशिंदा हा आहे आपला, कृतज्ञतेने ठेवू जाण, देऊ योजना अशा तया की राहील त्याचे हिरवे रान. शेती आणि शेतकरी हा आपल्या जीवनाचा मूलाधार आहे. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मी आता शेती आणि शेती संबंधी क्षेत्राच्या योजना आणि तरतुदीकडे वळतो. का आम्हा सत्ता मिळाली जाण आहे, का आम्हा सत्ता मिळाली जाण आहे, करायचे काय याचे भान आहे. साथ द्या आम्हास नेऊ राज्य पुढती, उंच त्याची न्यावयाची शान आहे. सुभान अल्लाह म्हणायचं नाही, ते शेरशायरीला म्हणायचं. अध्यक्ष महोदय, भाव फुलांना पायी उधळून, आयुष्याचा कापूर जाळून, तुझे सारखे करीन पूजन, गीत तुझे मी आई गाईन, शब्दोशब्दी अमृत ओतून. अशा माय मराठीस केंद्रीय मंत्रिमंडळाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या बैठकीमध्ये अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्यातल्या तमाम जनतेच्या वतीनं आणि जगभरातील मराठी भाषिकांच्या वतीनं मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी महोदयांचे मनपूर्वक आभार मानतो. या अध्यक्ष महोदय, हा अर्थसंकल्प म्हणजे विकास चक्राला गती देण्यासाठी संकल्पना आणि कृती यांचा घातलेला संतुलित मेळ आहे. विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वांनी मिळून हातभार लावण्याची हीच वेळ आहे. विकास संकल्प, विकासाचा ध्यास, मनी धरू आस विकासाची, विकास चक्राला देऊन या गती, साधूया प्रगती वेगातची, मिळून या सारे राज्य विकसित, राष्ट्र विकसित करू चला, राष्ट्र विकसित करू चला, राज्य विकसित करू चला. जय हिंद, जय महाराष्ट्र.